रोल विचारा. रोल. आज विदर्भ आणि मराठवाडा या काही भागामध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मला वाटतं गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या असलेल्या या अडचणीमुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा कधी अतिवृष्टी कधी अवकाळी पाऊस अशा पद्धतीने प्रथम अडचणीत आलेला दिसून आलेला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सातत्याने आम्ही मागणी करत असतो की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली भावना ही सरकारने स्पष्ट करावी. मागच्याच असलेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये अद्यापही पीक विमा असो किंवा अनेक अशा प्रकारच्या विषयासंदर्भामध्ये सरकार गांभीर्याने घेत नाही. आता सुद्धा उभी पिकं या ठिकाणी अवकाळी पावसाच्यामुळे अडचणीत आलेली आहे. शेतकरी अडचणीत आलेला आहे. माझी विनंती आहे आज सभागृहामध्ये आम्ही हा विषय मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका सरकारला भाग पाडू अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. कुठेतरी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला विलीनीकरणाच्या मुद्द्याला. काय तुमच्या सगळ्यांच्या भावना? मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की या मुद्द्यावर बोलायचं नाही, पण तरी सुद्धा कालचा दिवस हा अत्यंत भावनिक असा दिवस होता आणि त्या दिवशी या मुद्द्याला स्पर्श करून पुन्हा एकदा दादांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. नाही, जयंत पाटलांनी काल जी शेवटी पक्ष वेगळा झाला, नेते वेगळे झाले, तरी इतक्या वर्षाचा असलेला ऋणानुबंध संबंध हा वेगळा असतो आणि तो संबंध ज्यावेळा एखादी व्यक्ती गेली की त्याच्या भावना काल अनेक लोकांनी त्या वरळीच्या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केल्या. जयंत पाटलांनी तो एक स्पर्श एवढ्यासाठीच केला की मला वाटतं की त्यांच्या मनामध्ये एक राहून गेलेला अजितदादांचा जो विचार होता त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मला वाटतं की त्याच्यावर बरंच काही चर्चा झालेल्या आहे आणि त्या चर्चेमुळे आम्ही पक्ष म्हणून आम्ही विलीनीकरणाच्या मागे लागतो अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं होतं. पण शेवटी भावना ही भावना असते. नेता गेल्यानंतर ती पूर्ण व्हावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणं त्यामध्ये कुठला स्वार्थ नव्हता. एक कुटुंब म्हणून तशी आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मला वाटतं की आता हा निर्णय ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा. परंतु मला वाटतं काल सुद्धा जयंत पाटलांनी जे सांगितलं ते अजितदादावर झालेल्या चर्चेचा तो त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला होता. विरोधक जे आहेत सगळे एकत्रित येऊन सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर धारेवर धरणार आहेत. आज आंदोलन सुद्धा केलं जाणार अशी माहिती मिळते आहे. कुठल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं हे आंदोलन? असं आहे की काल पहिला दिवस होता, शोक प्रस्ताव होता. लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गवासी अजितदादांच्या निधनामुळे काल आपण त्या ठिकाणी शोक प्रस्ताव असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आंदोलन झालं नाही. पण राज्यामध्ये झालेला मंत्र्यावर झालेले आरोप, मंत्रालयात झालेला भ्रष्टाचार, त्याच्याचबरोबर कारवाई सरकारच्या डिपार्टमेंटने केलेली कारवाई अशा अनेक मुद्दे आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये हा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे, तिजोरी खाली करण्याचं काम चालू आहे, याच्या संदर्भामध्ये आक्रमकतेने विरोधक म्हणून आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही 100% आजपासून करणार आहोत. कांदा निर्यातीवरील जो रोडटेप सवलत आहे ती 50% सरकारने घटवले. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. निर्यात कमी होईल, त्यामुळे कांद्याचे भाव देखील कमी होतील. मी आजही सांगतो, हे केंद्र राज्यातलं सरकार हे भांडवल सर्व्हिसच्यासाठी चाललेलं सरकार आहे. अमेरिकेशी झालेल्या करारावर सुद्धा आम्ही ह्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत. शेतकऱ्यांना हा करार फायद्याचा होणार आहे, भारताच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का, याचा उत्तर या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही घेणार आहोत. जर आयात निर्यातची धोरणं जर व्यवस्थितपणे केली नाही, ती कुठल्या तरी राष्ट्राच्या असलेल्या दबावाखाली केली गेली, एवढंच नव्हे तर व्यापारीकरणाच्या बाबतीमध्ये सामान्य लोकांच्या उत्पन्न आणि फायद्यापेक्षा व्यापारीकरणाला जर त्या ठिकाणी महत्त्व देऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा तो फटका 100% बसतो. आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीन असेल, कांदा असेल, अनेक प्रश्न आहेत. या बाबतीमध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला
उत्तर द्यायला भाग पाडू. सर, राज्यसभेची एक जागा जी आहे ती कोटानुसार महाविकास आघाडीला मिळेल, परंतु नेमकं कोणाकडे जाईल यावरती अजूनही संभ्रम आहे. कारण आदित्य ठाकरे म्हणतात की आमचं रुटीन जे आहे ते सिटिंग आमचा बसला पाहिजे. हर्षवर्धन सकपाळ असं म्हटले की कुठेतरी शरद पवारांना पाठिंबा त्यांनी दिला पाहिलं होतं. त्यामुळे नेमकं कोण उमेदवार असेल महाविकास आघाडीकडून? मुळात आणखी याला जोडून एक प्रश्न की काल पुन्हा एकदा शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याची माहिती आहे. तर नेमकं काय चालू आहे राज्यसभेची जागा आणि शरद पवार यांची पवार साहेबांची तब्येत आता चांगली आहे. 2 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज करतील. अशक्तपणा आणि आराम करायला सांगितल्यामुळे पवार साहेब परत एकदा रुबीला ऍडमिट झाले होते. माझ्या माहितीप्रमाणे प्रकृती चांगली असल्यामुळे पवार साहेब आता परत पूर्ववत कामाला सुरुवात करतील. परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्रित बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही. परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील. तशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. बाहेर चर्चा काय होतात, प्रत्येक पक्ष आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे याच्या संदर्भात निश्चितपणाने प्रयत्न करतो. परंतु आम्ही सगळेजण एकमताने एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. कुठेतरी महाविकास आघाडीचं वजन दिल्लीत असावं म्हणून शरद पवार हेच पुन्हा असावेत असा एक अशी भावना सगळ्यांची आहे. ही भावना त्या सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे. पण एकमताने निर्णय घ्यावा. अजून पवारसाहेबांशी आम्ही या संदर्भामध्ये चर्चा केलेली नाहीये. परंतु सर्वांची चर्चा झाल्यानंतर काय करायचं हे त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने ठरवू. शक्तीपीठाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, आंदोलन सुरू आहे. तुमची याच्या बाबतीत काय नेमकी भूमिका आहे? असं आहे की शेतकऱ्यांच्या असलेल्या जमिनी हळूहळू जर बघितलं आपण, गावठाण क्षेत्र वाढायला लागलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पासंदर्भामध्ये जमिनी घेण्याचा प्रयत्न होतो. आता मोठा शेतकरी राहिले नाही, अल्पभूधारक शेतकरी व्हायला लागलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाने निर्णय दिलेला आहे की कोणत्याही प्रकल्प किंवा कोणत्याही प्रकल्पासाठी एखादी जमीन घ्यायची झाली तर कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर त्यांची संमती असल्याशिवाय तशा पद्धतीचं ॲक्विजिशन करू नये. परंतु मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या प्रकारची हे शक्तीपीठच्या माध्यमातून 80,000 कोटीचा जर हा प्रस्ताव रस्त्याचा निघालेला असेल, त्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यावर दबाव टाकून की जमिनी घेण्याचा प्रयत्न होत असेल, ज्याच्यासाठी आंदोलन होत आहे, सांगलीला झालेलं आहे, परभणीला झालेलं आहे, पोलिसांच्या बळाचा वापर करून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर मला वाटतं हे चुकीचं आहे. निर्णयाप्रमाणे, कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे किंवा केंद्राच्या निर्देशनाप्रमाणे तरी या संदर्भामध्ये कारवाई झाली पाहिजे. तशी होत नसेल तर मला वाटतं की ते चुकीचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आवाज उठवावा लागेल. काल विधिमंडळामध्ये ज्यावेळी शोकप्रस्ताव दादांचं सादर करत होतं तेव्हा तुम्ही एक मागणी केलेली आहे की लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं. काय भावना? मला वाटतं की अजितदादांना सगळ्या जणांनी श्रद्धांजली वाहिली. सगळ्यांना मान्य आहे की शिस्तीचा आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र प्रगतशील नेण्याचा प्रयत्न सध्याच्या आर्थिक डबघाई आलेल्या राज्याला परत पूर्ववत चालू चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला आहे. आणि अजितदादांच्या माध्यमातून ज्यावेळेला लाडकी बहीण योजना आली, ज्याच्यावर ह्यांना निवडणूक जिंकण्याच्या संदर्भातली संधी मिळाली, त्या लाडक्या बहीण योजनेला 56,000 कोटी रुपये देण्याच्या संदर्भातली सध्याची राज्याची परिस्थिती नसताना सुद्धा ते करून देण्याचं ज्यांनी कल्पकता दाखवली, तेच खरे भाऊ दादाच्या रूपाने आहे. अशा प्रकारची भावना राज्यामध्ये आपण बघतो. दिवंगत मोठ्या असलेल्या नेतृत्वाचं नाव कधी महामार्गाला किंवा कुठल्या कुठल्या योजनेला आपण देतो. आमची सुद्धा मागणी मी केलेली आहे की जर खरंच अजितदादांचं सर्वांना वाटत असेल की अजितदादांबद्दल आपली भावना आहे, तर एक चांगली योजना जी दादांनी बंद पडू नये ती कायम चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या अजितदादांच्या नावामध्ये दादा असल्यामुळे दादांची लाडकी बहीण अशा प्रकारची योजना ती करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. जयंत पाटलांनी काल एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं भाषणामध्ये वरळीच्या की एक संघ राष्ट्रवादी घेण्याचं स्वप्न अजित पवारांचं होतं. बोललो मी त्याच्यावर. कंत्राटदारांकडनं बोल.